ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झालंय। या अतिरिक्त पाण्यामुळे भीमा नदीला पुराची परिस्थिती निर्माण झाली असून पंढरपूर शहरातील वाळवंटात असलेली मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। पंढरपूर आणि सोलापुरात मुसळधार पाऊस नसला तरी साताऱ्यातील मुसळधार पावसाने नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे नीरेवरील वीर धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलाय। नीरा नरसिंगपूर येथे नीरा भीमेचा संगम असल्याने भीमेत नीरा नरसिंगपूर पासून पाणी यायला लागलंय। त्यामुळे उजनी धरणातून भीमेत विसर्ग सोडला नसला तरी उजनीच्या पुढे नीरेच्या संगमापासून नरसिंगपूर इथं भीमेच्या पाण्यासाठी मोठी वाढ झाली। ते पाणी पंढरपुरात आज पोहोचले आणि पंढरपूरचा दगडी पूल पाण्याखाली गेला तर पुंडलिकाचं मंदिरही अर्धी पाण्याखाली गेलंय। सतत पाऊस सुरू असल्याने भीमा व सीना नदीला पूर येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यातील 105 गावांना पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याची सूचना दिली जात आहे। त्यामुळे नदीपात्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले यांनी दिली आहे।